ही एक चूक गाडी सर्व्हिसिंग मध्ये सगळेजण करतात. जय श्राम पब्लिक सर्वायवर आपण आज चाललो होतो आपल्या यशभाईची गाडी सर्व्हिसिंगला द्यायला. आपण फाट्यावरून पोहोचलो होतो आणि पाच होतो काय ट्रॅक्टरचा एवढा भयानक ऍक्सिडेंट झालेला होता. नंतर मग आपण येऊन पोहोचलो होतो शोरूमला आणि शोरूमला येऊन पोहोचल्यानंतर आपल्या यशभाईने पहिले गाडीचा नंबर वगैरे लावून घेतला आणि गाडीचा नंबर वगैरे लावल्यानंतर आपण येऊन पोहोचलो होतो सर्व्हिसिंगच्या जागेवर. मग काय एक सर आले होते आपल्या गाडीच्या इन्स्पेक्शनसाठी. का सरांनी एकदम गाडीची मस्त इन्स्पेक्शन वगैरे करून घेतलं. आपल्या गाडीचं काय फॉल्ट आहे आपण ते पटकन आपल्या रिसिप्टवर लिहून घेतलं आणि मग काय आपण आपली रिसिप्ट घेऊन निघालो सर्व्हिसिंग सेंटरकडे. सर्व्हिसिंग सेंटरमध्ये पहिले एवढ्या गाड्यांचं काम चालू होतं. आपल्या गाडीचा नंबर कधी लागतो पण काका म्हटले गाडी 2 दिवसात मिळून जाईल. आपली गाडी सर्व्हिसिंगला लावल्यानंतर आपण आलो होतो नवीन आलेल्या गाड्या पाहायला आणि ही नवीन आलेली गाडी आपली यशभाईला भरपूर आवडली होती. तो म्हणतो सेमिस्टर एक्झाम पास झाल्यानंतर आपण ही गाडी नक्की घेऊ. मग आपण त्याला म्हटलो तू गाडी घे का नको घेऊ फक्त पार्टी द्यायचं काम करवो. पार्टीचा मामला फिक्स करून आपण निघालो होतो आपल्या एका इम्पॉर्टंट कामासाठी. ते इम्पॉर्टंट काम म्हणजे आपल्या यशभाईला ना ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जायचं होतं म्हणून आपण ड्रायव्हिंग स्कूलला आलो होतो. कारण आपल्या यशभाईला आज लायसन्स भेटणार होतं म्हणून आपण आलो होतो ड्रायव्हिंग स्कूलमध्ये. पण ते लायसन्स भेटायला थोडा वेळ होता म्हणून आपण आपल्या यशभाईला बाईक करून निघालो होतो आपल्या घरी. आणि ती चूक काय आहे ती तुम्हाला पण जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगणार. तोपर्यंत सगळ्यांना बाय.